नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आज आपण छान अशा पफ स्लीव्हचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही एकत्र बघणार आहोत. तर खूप छान पफ स्लीव्ह सध्या या बाहीचा ट्रेंड चालू आहे, तर तीच इथं मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. खूप छान, अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीत मी तुमच्याशीही स्लीव्स शेअर केलेली आहे. तुम्हालासुद्धा नक्की येईल. तुम्ही जरी नवीन असाल तरीसुद्धा ही स्लीव्स तुम्हाला नक्की येणार, कुठेही चुकणार वगैरे नाही. तर नक्की या पद्धतीने कटिंग करा आणि स्टिचिंग करा. तर चला, तर मग आपण पहिल्यांदा कटिंगला सुरुवात करूया. तर इथं ना पहिल्यांदा मी हा फोल्ड करून पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूला आपण पूर्ण उंचीची मापे टाकणार आहोत. त्यामुळे आपले फोल्ड म्हणजे बाही जी आहे ती अखंड निघते याप्रमाणे. तर आता इथं पहिल्यांदा सगळ्यात वरती पपसाठी आपल्याला 3 इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे, म्हणून 3 इंचावरती इथं मार्किंग केलं. आणि त्या 3 इंचापासून खाली जेवढी पण तुम्हाला बाही उंची ठेवायची आहे तेवढी, आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. तर इथं मला बाही उंची 9.5 ठेवायची होती, म्हणून मी 10.5 इंचावरती मार्किंग केलं. आता त्या 3 इंचापासून खाली पण 3 इंचावरती आणखी एक मी मार्किंग केलं. आणि इथं बघा, बाहीची जी म्हणजे छातीची जी रुंदी आहे ती इथं मी घेतलेली आहे. तर छातीची रुंदी इथं 8.5 आहे. आणि नॉर्मल जशी आपण बाही कटिंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने इथं करायचं आहे. वरचं 3 इंच आपण एक्स्ट्राचं पफसाठी सोडलेलं आहे, तिथून खाली आपण नॉर्मल जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे. खालच्या साईडला बाही रुंदी जी आहे ती बाही रुंदीचा निम्मा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा इथं, आणि हे 2 पॉईंट जोडायचे आहेत. इथं बघा, नॉर्मल जशी आपण बाही कटिंग करतो तशीच करायची आहे, काहीच फरक करायचा नाही. तर ह्या मार्किंगपासून इथंपर्यंत बघा आपण तिरकी लाईन ड्रॉ केली. तर आता आपण इथं मुंड्याचा आकार काढून घेऊयात. बघा, मुंड्याचा आकार काढून घेतला. पफ स्लीव्समध्ये पुढच्या मुंड्याचा आकार नाही काढला तरी चालतो. तर इथं बघा 1.5 इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे. तर इथून इथं 2 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. आणि बघा, इथून इकडे 3.5 इंचापर्यंत इथं एक मार्किंग केलेलं आहे. तर हे पफ स्लीव्ससाठी आपण एक्स्ट्रा घेतो आणि हा आकार काढून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मापामध्ये हे तयार होतं. तर या पद्धतीने इथं मी आकार काढून घेतला. तर आता हे कटिंग करून घेऊया. पेपर कटिंग केल्यामुळे काय होतं, आपलं जर कापड कमी असेल तर ते आपल्याला ॲडजस्ट करायला येतं. अस्तरचं कमी असेल किंवा मेन ब्लाऊज पीसचं कमी असेल तरी. तर इथं बघा 3.5 इंचावरती आपण कट देऊन घेऊयात. मध्यावरती पण कट देऊन घेतला. तर ही आपली बाही तयार झालेली आहे. तर हे अस्तर आणि हा ब्लाऊज पीस आहे. तर इथं मी कटिंग करून घेते आता. तर खालच्या साईडला काठ घ्यायचे आहेत, म्हणून मी काठ घेणार आहे. तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने. इथे थोडासा मला जोड लागला, म्हणजे अस्तर माझं कमीच होतं म्हणून तर मी पेपर कटिंग केलं. आणि आता आपण स्टिच करून घेऊयात. तर स्टिचिंगसाठी इथं बघा, मेन ब्लाऊज पीसचं जे कटिंग आहे त्याची सरळ बाजूवरती आहे, त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे. खालच्या साईडला पहिल्यांदा टेप मारून घेते, दोन्ही भाग जॉईंट करून घेते. बघा इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करूयात. त्याच्यानंतर ओपन करून परत इथं अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा इथं व्यवस्थित कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही. तर दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण भागाला दोन्ही भाग एकमेकांना, म्हणजे दोन्ही कटिंग एकमेकांना असं जोडून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. तर व्यवस्थित असं हाताने वेळोवेळी कापड म्हणजे प्रेस करायचं, म्हणजे आत वगैरे कुठे घोळ आला असेल, चून पडली असेल तर ती येत नाही. आणि असं हे टीप मारून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते नक्की बघा. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज,
तर इथं बघा मार्किंग केलेलं तिथं मी म्हणजे कट दिलेलं ना आपण तिथं मी मार्किंग केलं. तर ह्या मार्किंगपासून इकडे जे मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत समान अंतरावरती छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. समान अंतर ठेवायचं आहे. अर्ध्या अर्ध्या इंचावरती प्लेट्स घ्यायच्या आहेत. बघा या मार्किंगपर्यंत मी प्लेट्स घेणार आहे अलीकडच्या. बघा एवढ्या प्लेट्स आपल्या झाल्या. छान असा पप आलेला आहे. तर ही बाही आपली इथं स्टिच झालेली आहे. तर ही जोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. बरोबर शोल्डरवरती मध्यभागी जे आपण मार्किंग केलेलं किंवा कट दिलेला तो ठेवायचा. अर्ध्याहून इकडचा भाग पहिल्यांदा बाही जोडून घ्यायची आणि नंतर उरलेला अर्धा भाग जोडायचा. याच्यामुळे काय होतं, आपण जो म्हणजे प्लेट्स घेतलेले आहेत त्याबरोबर मध्यावरतीच येतात. म्हणून मध्यापासून निम्मा भाग अगोदर जोडायचा आणि नंतर निम्मा भाग जोडायचा. तर राहिलेला अर्धा भागसुद्धा आपण इथं जोडून घेऊयात. आणि याच्यावरती आणखी एक म्हणजे टिप मारून घ्यायची. याच्यामुळे बाही छान फिट्ट बसते. तर आणखी एक टिप मारून घेऊयात. आणि त्याच्यानंतर फिटिंगसुद्धा आपण नॉर्मल जसं ब्लाऊजचं फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची सुद्धा बाही जोडून घेतलेली आहे. आणि आता हे फिटिंग करून घेऊयात. नॉर्मल जसं आपण ब्लाऊज फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. छान असा पप इथं आपला आलेला आहे बाहीला. तर बघा इथं पहिल्यांदा दोन्ही साईडला कडेने टिपा मारून घ्यायच्या. एकदम कडेने असं दोन्ही साईडला पण. तर इथं टिपा मारून घेतलेत मी दोन्ही साईडला. आणि इथं छाती मापाचा 4था, कमरेचा 4था असं मार्किंग करायचं आहे. आणि बाही रुंदीचा निम्मा भाग. तर 11.5 आहे बाही रुंदी म्हणून 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं मी इथं. आणि बघा फिटिंगच्या टिपासुद्धा मारून घेऊयात. तर दोन्ही साईडला फिटिंगच्या टिपा मारल्यानंतर आपला ब्लाऊज रेडी आहे. तर सध्या खूप या ब्लाऊजची चर्चा सुरू असते. खूप महिला हा ब्लाऊज स्टिच करून घेत आहेत. आणि मेन म्हणजे हा ब्लाऊज पार्टीवेअर साडीवर, काठपदर साडीवर, पैठणी, कोणतीही तुम्ही साडी घ्या, सिल्क घ्या, कोणतीही घ्या, प्रत्येक साडीवरती ही डिझाईन खूप छान दिसते. त्यामुळे याचा खूप ट्रेंड आहे. तर छान असं पप याला आलेलं आहे. घातल्यानंतर खूप छान लूक आला कस्टमरला. तर हा ब्लाऊज खूप आवडला. लग्नासाठी कस्टमरने खास हा शिवून घेतलेला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.